नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये. आज आम्ही बनवणार आहे काहीतरी धडाकेदार, आणि ते यावेळेस आम्ही आमच्या करता नाही बनवत आहे. आम्ही बनवत आहे माझ्या मम्मी करता, माझ्या सिस्टर करता आणि शिवाली करता. तू बनवत आहे? हा, म्हणजे शिवाली बनवत आहे, मी हेल्प करणार आहे सगळ्यामध्ये. तर ही समोरचाही सांगेन की आज काय बनवणार आहे. प्लीज कंटिन्यू. तर गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आम्ही ठरवलं आहे, आज खूप दिवसापासून मम्मीची आणि रेणूची येस, स्पायसी खायची इच्छा होती. स्पायसी म्हणजे त्यांना मॅगी तिखट. किंवा कोरियन नूडल्स खायची इच्छा होती. पण आम्ही विचार केला की मॅगी आणि कोरियन नूडल्स आम्ही विचार केला त्यांना सावली शालू विचार केला की का ना त्यांना आम्ही हे नूडल्स आमच्याकडे खूप दिवसापासून ठेवलेले होते. एक्सपायरी तर नाही झाले, खूप दिवसापासून नाही आहे. आता पप्पांनी आणलेले आहे. एक्सपायरी नाही आहे. तर हा पॅकेट आम्हाला तसे नूडल्स करायचा आम्हाला टाइम नाही भेटत होता. तर मग विचार केला की नूडल्सच बनवू. तर हेच नूडल्स आम्ही आज स्पायसी मध्ये बनवणार आहे. जनरली तसे नूडल्स स्पायसी नाही राहत. आपण जसे चाउमिन खातो ठेल्यांवर, तर ती स्पायसी नाही राहत. नाही का, म्हणजे एकदम मीडियम आपण म्हणू शकतो. सॉसेसचा ऍड जास्त करणार आहे. हा, पण मला सांग नाही, आता आपण नूडल्स तर स्पायसी करण्याचा विचार केला, ठीक आहे. पण आता याच्यात जे नूडल्स असते त्याच्यात तर स्पायसी टेस्ट तसं काही जात नाही. ग्रीन चिली सॉस मेनली जाते आणि रेड चिली सॉस, पण ते इतकं तिखट नसते. पण घरच्यांना एकदम तिखट खायचं आहे, तिखट तर आपण असं काय करू, तिखट टाकू. याच्यामध्ये काहीतरी सॉसेस आपण ऍड करू. सॉसेस तिखट नाही राहत ना इतके. मग काय करू शकतो आपण? काय करू? गुगल करू. मला वाटतं की आपण ग्रीन चिलीचा यूज करू. ग्रीन चिली मिरची. मिरची तिखट बनवण्यासाठी. हा, अच्छा, म्हणजे ते दिसणार पण नाही आणि तिखट पण राहणार. तर आपण एक काम करू, त्याला शिवालीनी आपला धाबा ओपन केलाय. आज लवकर ओपन आज केला. लवकर केला शिवालीनी आपला धाबा ओपन. आजचे जे गेस्ट आहेत त्यांना जेवणासोबत स्नॅक्स Noodles. पाहिजे. स्टार्ट. सो त्याच्याकरता शिवालीनी आज आपला धाबा वेळेच्या अकॉर्डिंग काही खूप लवकर केला. तर 2 तास पहिलेच ओपन केला. तर आपण एक काम करू, ग्रीन चिली कट करून टाकायचं की कसं cut पेस्ट करून. बनवून टाकू. ही पेस्ट बनवून टाकू. तर काहीच आपण स्टार्ट करूया प्रोसेस. आपल्याला बाहेर नाही ते काय होतं पण असं. म्हणजे इथून आपण काय तर kitchen मध्ये गाईज, प्रणयला मी दिलं आहे चॉपिंगचं वर्क. काय नूडल्स इथे होत आहे बॉईल. प्रणयला दिलाय कांदा आणि प्रणयनी कापला कांदा. रडू चॉप करायचं आणि त्याच्यासोबत एक कॅप्सिकम पण तुला चॉप करायची आहे. हे कसे चॉप करू लंबे लंबे. आणि आपलं हे काय म्हणतात त्याला, नूडल्स. गार्लिक. लंबे म्हणजे कसे? ते नाही का जसे कांदा आहे तसे. हे असे करू का? माझ्या तू अन्न मंचुरियन वाला. हा मॅडम, हे काय गेलं आपण घेऊन करू शकतो. स्पायसी बनले पाहिजे. व्हिडिओ मध्ये यायसाठी टाकली. सर्वप्रथम काय केलं जायचं, तेल टाकलं ना आता. तर ही सर्व चॉपिंग झालेली आहे. ही कांदे, कॅप्सिकम आणि हे जिंजर आहे. आणि आम्ही एक्स्ट्रा स्पायसी करण्यासाठी मिरचीचा पेस्ट बनवलेला आहे आणि याच्यातच गार्लिक टाकलेलं आहे. आपण ग्रीन चिली आणि काय टाकलं, ग्रीन चिली, गार्लिक हे आपण याच्यात टाकलं. आता आहे वाटते. आता आपण याच्यात हे अनियन टाकू आणि सोबतच हे टाकून कॅप्सिकम आणि मग याला नाही काय म्हटलं तू चाउमिन खाताय का म्हटलं? नाही ना. तर तू चाउमिन खाता असेल तर बघून त्याच्यात ज्या व्हेजिटेबल्स असतात त्या पूर्ण शिजलेल्या नाही, अर्ध्या कच्च्या राहतात. म्हणून आपल्याला हे थोडं अर्ध कच्चच ठेवायचं. पण आपण तर तळत आहोत ना.
त्याच्यामध्ये आपण आता सगळे सॉसेस टाकत आहे. एवढंच थोडं थोडं टाकायला ते वळू लागेल. ना डीजे शिवाली मम्मा डीजे प्ले करते बेटा. विनेगर अशी नाही टाकायचे हाताने टाकून दिली. आणि टाक ना, नाहीतर राहू दे. असं सगळे ना पटापट एक टाक ना. अरे काय करत आहे सांजी. नाही तोडशील आपला कडे हलवलं. झाले नूडल्स रेडी. सुंदर दिसते ना. खाऊन बघ कसं चटणी खूप टाकल्या पण वाटत नाही तिखट कॅचअपही नाही होत. आणते का आणते आणते. कसं वाटलं सांग. तिखट झाले का नाही आले का तिकट. तिखट झाले का मग झाले का ग खरं सांग. स्पायसी झाले खरंच स्पायसी झाले मस्त. जास्त स्पायसी आहे खरंच. तिचे वेगळे बनवले खूप तिखट आहे. झाले का कसं आहे ना हिला जाऊन बघ. नाही टाक फक्त तिखट झाले ते